नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत व तेरणा नदीकाठी वसलेले कर्नाटक राज्यातील या गावात 921 वर्षापासून आजही केले जाते कायरे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातून येथे भक्तिभावने येतात लक्ष्मीच्या पूजेसाठी भाविक. पौष महिन्यातील शेवटच्या अमावस्या दिवशी होते भाविकांची गर्दी. भालकी तालुक्यातील तुगाव, जिल्हा बिदर येथे भरते मोठी यात्रा. दर 3 वर्षांनी केले जाते कायरे. पारंपरिक पोतराज यांच्या माध्यमातून केले जाते देवाची पूजा. अनेक राज्यातून होते भाविकांची मोठी गर्दी. याबाबत नागराज न्यूजने केली खास बातचीत. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर महेश नेलवाडे सर हे आज आपल्याशी दिलखुलासपणे माहिती देणार आहेत. आज आपण पोहोचलेलो आहोत कर्नाटक भागातील तुगाव या गावी. तुगाव हे गाव म्हणजे कायरे या नावानं प्रसिद्ध असले. या ठिकाणी दर 3 वर्षाला कायऱ्याची प्रथा असते आणि ती यावर्षी या गावामध्ये ही कायऱ्याचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आहे. सर, तुमचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे. काय एकंदरीत कायरा हा प्रकार काय आहे? कायरा हा प्रकार साधारणतः 921 हे वर्ष आहे. म्हणजेच दर 3 वर्षांनी हे कायरं म्हणजेच जत्रा महोत्सव साजरा केला जातो. हा महोत्सव दर 3 वर्षांनी येत असतो. म्हणून अशा 3 वर्षाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं जातं तर 921 हे वर्ष या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून गुण्यागोविंदाने, मग ते सर्व जाती धर्माचे असतील, त्यांना प्रत्येकाला या जत्रा महोत्सवामध्ये मानाचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. बरं, कायरं म्हणजे नेमकं काय काय असतं आणि किती दिवस ही यात्रा चालते? साधारणतः ही यात्रा 5 ते 6 दिवसाची असते. तसं पाहिलं तर ही यात्रा माझ्या मते 15-1 दिवस फुल्ल एन्जॉयमेंट आणि ग्रामीण भागातील सर्वात मोठी ही यात्रा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. विविध प्रकारचे कार्य या ठिकाणी पार पाडले जातात. शेतकरी बांधवांच्या माध्यमातून हे सर्व कार्य होत असल्यामुळे त्याला प्राचीन काळापासून कायरा असं नाव पडत आल्यामुळे आजही ती प्रथा आम्ही रूढी परंपरेनुसार गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन गुण्यागोविंदाने शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खूप मोठ्या उत्साहाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी करत असतो. या कायऱ्याच्या माध्यमातून कुठले कुठले नैवेद्य देवीला दिले जाते आणि देवीची आख्यायिका काय आहे नेमकी? ही देवी फार पूर्वजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना लाभ व्हावा, कारण लक्ष्मी ही आपण धन दौलत संपत्तीच्या माध्यमातून लक्ष्मीकडे पाहतो. म्हणून सर्वांनाच त्याचा लाभ व्हावा म्हणून ग्रामदैवत म्हणून याची स्थापना केली आणि या ग्रामदैवतेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या देवीला नवसाला पावणारी जागृत देवस्थान असं म्हणून या ठिकाणी पवित्र तीर्थस्थळ मांजरा नदीच्या काठी असलेल्या या तुगाव नगरीमध्ये खूप मोठ्या उत्साहानं जत्रा म्हणून कायरं म्हणून या ठिकाणी साजरी करतात. यात्रा असेल किंवा कायरा असेल या निमित्तानं प्रसिद्ध असलेले हे गाव आहे. साधारणतः या यात्रेसाठी कुठल्या कुठल्या भागातली कुठल्या कुठल्या राज्यातली लोक या देवीच्या ह्याच्यासाठी येतात कायरं करण्यासाठी? साधारणतः सांगायचं झालं तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या मांजरा नदीच्या तीरावर स्थापित झालेलं तुगाव हे गाव साधारणतः 15 ते 18 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे. आणि या गावामध्ये प्रति 3 वर्षांनी साजरा होणारं कायरं हे सर्व बायलेकींच्या माध्यमातून आणि पाहुणेरावळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं आम्ही साजरे करत असतो. आणि हा एक आमचा उत्साह
सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी कसल्याही प्रकारचे मतभेद न मनामध्ये ठेवता सर्वजण या ठिकाणी झटत असतात, कार्य करत असतात. म्हणून आम्हाला हा एक महोत्सव अत्यंत आनंददायक असा वाटतो आणि तो आम्ही खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. आनंददायी उत्साह असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल या माध्यमातून? आम्ही अशा छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी यात्रा भरवतो, जत्रा भरवतो किंवा कायरं म्हणून ते साजरा करतो. गेल्या वर्षी म्हणजेच 2023ला दर 3 वर्षांनी साजरा होत असल्यामुळे 2023ला जानेवारी महिन्यामध्येच आम्ही हे सण साजरा केला होता. हा जत्रा महोत्सव कायरं साजरा केलं होतं. त्यावेळेस विचार केला असता तर आम्ही काउंटिंग केली लोकसंख्येच्या माध्यमातून, तर साधारणतः 3-1 लाख लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले होते अमावस्येच्या दिवशी. आज त्याच्यामध्ये निश्चितच दुप्पट अशी वाढ झालेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारणतः 5-1 लाख लोक आज गावामध्ये दर्शनासाठी आमच्या येतील, यासाठी आम्ही प्रत्येक प्रशासनाच्या माध्यमातून चोख असा बंदोबस्त केलेला, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बंदोबस्त केलेला आहे. गावाच्या 2-3 बाजूनी, 4ही बाजूनी ज्या ठिकाणातून गावामध्ये प्रवेश होतो विविध गावामधून, त्या गावच्या बाजूला आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, बसेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच यात्रेमध्ये आलेल्या सर्व यात्रेकरूंना कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशामकची व्यवस्था केलेली आहे. परत यात्रेमध्ये एवढे मोठे लोक फिरत असतात म्हणून ते धूळ उडते, त्या ठिकाणी पाणी मारण्याची देखील आम्ही 2 टाईम 3 टाईम व्यवस्था केलेली आहे. तसेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कंट्रोल करण्यासाठी जागोजागी संपूर्ण गावामध्ये आम्ही CCTV बसवलेले आहेत. मंदिर परिसरात CCTV बसवलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही हा एक उत्साह खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करतो. तसेच माझ्या मते भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही यात्रेमध्ये आजपर्यंत ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून देणगी जी स्वीकारली जाते अशी पाहायला मिळाली नसेल, तो ऐतिहासिक निर्णय आम्ही महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी यावर्षी साजरा केलेला आहे, तो ठेवलेला आहे. म्हणजेच स्कॅनरच्या माध्यमातून आम्ही देणगी या ठिकाणी स्वीकारत आहोत. तसेच ही नवसाला पावणारी देवी महालक्ष्मी असल्यामुळे या ठिकाणी बायलेकी माता भगिनी काही नवस बोलतात, सोन्याचे पाळणे आणि चांदीचे पाळणे, मणी, मंगळसूत्र अर्पण करतात. तेही त्यांच्या स्वहस्ते दानपेटीमध्ये अर्पण करावे, इतरत्र कोणाच्याही हातामध्ये ते दान देऊ नये अशी या ठिकाणी आम्ही मंदिर परिसरामध्ये व्यवस्था केलेली आहे. नक्कीच महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल किंवा तेलंगणा असेल, या 3-4 राज्यामधून या ठिकाणी भाविक लोक येत असतात. अतिशय जाजवत आणि जागृत देवस्थान म्हणून या महालक्ष्मी देवी मंदिराची आख्यायिका आहे. आपण नागराज न्यूजला दिलखुलासाची वेळ दिला, दिलखुलासाची चर्चा केलात, त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीने तुमचं मनापासून धन्यवाद.